हे 18/10/2025 लागवड केलेले सागर सीडचं विजय खरबुजे हे लावून जवळपास आता 15 दिवस होऊन गेले त्याला, पण हे जे अजिबात वाढ व्हायना काहीच व्हायना. बस आपला 1,60,000 जवळ खर्च झालेला आहे या प्लॉटचा, आणि ते आज आम्ही उपटून टाकायला लागलो त्याला. म्हणजे हातापद्र या पिकाची वाढ किती व्हायला पाहिजे प्रामुख्याने? या पिकाची वाढ आजच्या परिस्थितीमध्ये हे सटिंगच्या हिशोबातलं पीक होतं, म्हणजे हे 2.5 फूट तरी ह्याची वाढ व्हायला पाहिजे. तर आता बघायची तुम्ही पानं मोजा समज, तर हे काय कमी नाही. हे आपल्या इथं ह्या 3-4 गावामध्ये 1,10,000 रोप आलेलं आहे, आणि सगळ्याची परिस्थिती हीच आहे टोटल जणांची. थोडं या खरबूज पिकाकडे वळवलं होतं, तर त्याच्यानंतर पण आमची फसवणूक झाली. तर ही फसवणूक शासनाने याच्याकडे त्वरित म्हणजे लक्ष द्यावं आहे, कारण ही हान काय कमी नाही. आमचे 2-2, 2.5 लाख रुपये खर्च झालेले त्याच्यासाठी, आणि इतका खर्च जर आमच्या पदरी एकट्याच्या शेतकऱ्याच्या पदरी जर आला तर तो खर्च आम्हाला पेलण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे आम्ही सागर सीड आणि गोमळवाडा गर्जे नर्सरी गोमळवाडा यांच्याकडे आम्ही या पिकाविषयी दाद मागणार आहोत. जर त्या नमस्कार, मी ओमकार. आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज. मंडळी, आताच खरीप हंगाम संपून खरं तर खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते नुकसान संपताच आता पुन्हा शेतकरी तयारीला लागला होता. कुठेतरी खरबूज पिकाची जी प्रामुख्याने रब्बीमध्ये लागवड करण्यासाठी शेतकरी वळत होता. मात्र शेतकऱ्याने जवळपास 8 हेक्टरवरती लागवड केली, आणि त्यानंतर शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. खरं तर शेतकरी आज आक्रमक झालेला आहे, आणि मी सध्या शेताच्या बांधावरती शेतकऱ्याच्या बांधावरती आणि बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना विचारूया नेमकं का तुम्ही खरबूज पीक हे उपलवताय. काय सांगाल, कशामुळे हे खरबूज पीक तुम्ही असं उपसवताय? हे 18/10/2025 लागवड केलेले सागर सीडचं विजय खरबुजे हे लावून जवळपास आता 15 दिवस होऊन गेले त्याला, पण हे जे अजिबात वाढ व्हायना काहीच व्हायना. याला ड्रिचिंग केल्या, सरळ केलंय, खतं दिलेत, पण याला जागच्या जागेवर फुलं येऊन काहीच नाही. ह्याच्यामुळे ह्या अशा निघाच्या त्या. एकूण या खरबुजाची किती वाढ व्हायला पाहिजे? ह्या खरबुजाची आतापर्यंत वाढ तरी 2-2 फुटाच्या मोर जायला पाहिजे, 2 ते 2.5 फूट व्हायलाच पाहिजे होती इतक्या दिवसात. एकूण आतापर्यंत तुम्ही किती तारखेला लागवड केली? ही 18/10/2025 ला जी लागवड झालेली आहे. मात्र लागवड होऊन या खरबुजावरती कुठे याची वाढ झाली नाही असं? नाही, वाढच व्हायना ना, ही जी वाढच व्हायना आतापर्यंत. काय एकूण मागणी काय असणार आहे? मागणी काय, याला जवळपास आपला 1,60,000 जवळ खर्च झालेला आहे या प्लॉटचा, आणि ते आज आम्ही उपटून टाकायला लागलो त्याला. म्हणजे हातापद्रशी आतापर्यंत जे ओल्या दुष्काळ आतापर्यंत या जिल्ह्याने पाहिला, आता डबल शेतकरी कुठेतरी तयार होत होता. मात्र शेतकऱ्यावरती पुन्हा एक संकट उभा राहते. संकट म्हणजे मोठं संकट झालं, त्या ओल्या दुष्काळापेक्षा मोठं संकट झालं ना. 15 दिवसात जर तुम्हाला 1.5 2 लाख जर घालून जर असं पिकं येत असली तर मग काय शेतकरी कशाला उभा राहील परत? नेमकं याच्यात प्रामुख्यानं चूक कुणाची होती? आता शेडवाल्याची एका नर्सरीवाल्याची, आता हे त्यांनाच माहिती, कारण का आम्ही गर्जे नर्सरी गोमळवाड्याहून हे रोप आणलेले आहेत 18/10/2025 ला. मात्र याच्यामध्ये वाढ नाही झाली. म्हणजे अजिबात वाढ नाही. हे काय जे आहे तेच, हे समोर तुमच्या प्लॉट आहे ना. एकूण किती हेक्टरवरती लागवड झाली? माझं 3 एकर खरबूज आहे विजय सीडचं. मी पण आम्ही एका दिवशी लागवड केलेली, तर त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला सांगतो बघा अशा गाठी पद्धतीत झालंय, आणि 15 दिवस होऊन गेले तर ह्याला आणखीन फुलं जास्त येत आणि पानं कमी येतं. ह्याचं आम्ही गर्जे सर म्हणून एक नर्सरी आहे गोमळवाडा, शिरूर तालुका, गेवराई जिल्हा बीड, तर तिथली असल्यामुळे आम्ही त्यांना बोललो होतो, सर हे असं काय प्रॉब्लेम आहे बघा तुमचा नेमका. तर आम्हाला कुणीच काही बोलून देणार. आता आमचे इतकले खर्च झाले. पहिलं ते किती रुपयाला हे रोप खरेदी केलं एक रोप, आणि कशा आतापर्यंत किती खर्च झाला? आता हे आम्ही खर्च रोप केलेलं आहे 2 रुपये 20 पैशाला. 2 रुपये 20 पैशाला करून टोटल भेसळ डोस, मल्चिंग, ट्रॅक्टर, लागवड, हे ते सगळं करून आम्ही कस तरी एकतर पहिलं आमचे पिकं सगळे पाण्यामध्ये गेलते, शिकून तिकून आम्ही कस तरी करून बाबा थोडं सावराच्या नंतर आम्ही थोडं या खरबूज पिकाकडे वळवलं होतं. तर त्याच्यानंतर पण आमची फसवणूक झाली. तर ही फसवणूक शासनाने याच्याकडे त्वरित म्हणजे लक्ष द्यावं आहे, कारण ही हान काय कमी नाही. आमचे 2-2, 2.5 लाख रुपये खर्च झालेले त्याच्यासाठी. तर ह्याच्यात नेमका आम्हाला बघून आम्हाला एक घडीत
आम्हाला म्हणजे उडाउडीचे उत्तर देतात टोटल. सागर कंपनीशी कधी तुम्ही संवाद साधला का? काय त्यांचं एकूण मत आहे? आज त्यांना कॉल केला तर त्यांना कॉल केल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला लॉट नंबर मागितला. तर आमच्या ट्रेवर जो लॉट नंबर आहे ते आम्ही लॉट नंबर त्यांना पाठवलाय. तर ते म्हणजे आम्ही येऊन बघतो काय प्रॉब्लेम आहे. तर पण आमचं म्हणणं असं की आमची मनस्थिती राहिलेली नाही, आमच्याकडं त्वरित म्हणजे लक्ष द्यावा, नाही तर आम्ही आमच्या आता गोष्टी म्हणजे अवघड झाल्या समोर, आम्ही काही बी करू शकतो स्वतः. एकूण 2.5 लाख रुपये तुम्ही खर्च केला आणि त्यानंतर ही परिस्थिती. खरं तर 10-15 दिवसाचा कालावधी आहे. मात्र ह्या पिकाची वाढ किती व्हायला पाहिजे प्रामुख्याने? या पिकाची वाढ आजच्या परिस्थितीमध्ये हे सटिंगच्या हिशोबातलं पीक होतं, म्हणजे हे 2.5 फूट तरी ह्याची वाढ व्हायला पाहिजे. तर आता बघायची तुम्ही पानं मोजा समज, तर हे काय कमी नाही. हे आपल्या इथं ह्या 3-4 गावामध्ये 1,10,000 रोप आलेलं आहे आणि सगळ्याची परिस्थिती हीच आहे. टोटल जणांची, टोटल शेतकऱ्याची हीच परिस्थिती. म्हणजे नेमकं कंपनीचाच हा बियाचा प्रॉब्लेम. त्यांनी बघा समज कंपनीचा प्रॉब्लेम आहे का कोणाचा प्रॉब्लेम आहे, कारण की आता आम्ही डिसिजन घेऊ शकत नाही, आमचं इतकं ज्ञान नाहीये. समज जे आहे ते आमचं काम होतं, आम्ही टोटल जेवढे बी त्याला औषधं सोडायचे तेवढे सोडलेले आहेत की बाबा हे पर्याय करा ते पर्याय करा, पण कुठंच ह्याच्यात काही दिसत नाही. बरं याला ठेवून तरी करता काय आता. पण दुसरी गोष्ट अशी की आता आम्हाला टोटल म्हणजे ह्याच्यात हे करून दुसरं काहीतरी करायला लागेल. समज काय एकूण परिस्थिती आहे यामध्ये? रोपामध्ये निमोटेड आलेला आहे. हा निमोटेड मुळे रोपाला ग्रोथ येत नाहीये आणि हा माणसाला झालेल्या कॅन्सर सारखा हा रोपालाच रोग आलेला आहे. त्यामुळे हे रोप डेव्हलप होत नाही. हे याच्याशी आम्ही गोमळवाडा नर्सरी सोबत बोलणं केलं तर ते म्हणतात की आमच्या खरबुजाला मिरची येत नाही, आम्ही फील्डवर लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता ही दाद मागाव कोणाकडे आम्ही सागर सीडला फोन केलेला आहे. सागर सीडवाल्याशी बोलणं झालंय, ते बोलले की आम्ही आमच्या वरच्या साहेबांना बोलून तुम्हाला कळवतो की जेणेकरून याची आम्हाला काही ना काही नुकसान भरपाई भेटावी. आमचे गेलेले दिवस तर वाया गेलेतच पीक घेण्यामधले, आणि इथून पुढे परत या शेतीचं दुरुस्तीकरण करण्यासाठी आता हा निमोटेड रोपामधून जर शेतामध्ये उतरला असेल तर त्याच्यासाठी पण आणखीन खर्च करावा लागेल. आणि इतका खर्च जर आमच्या पदरी एकट्याच्या शेतकऱ्याच्या पदरी जर आला तर तो खर्च आम्हाला पेलण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे आम्ही सागर सीड्स आणि गोमळवाडा गर्जे नर्सरी गोमळवाडा यांच्याकडे आम्ही या पिकाविषयी दाद मागणार आहोत. जर त्यांनी आमची आजची खबरदारी घेतली नाही तर पुढील प्रोसेस आम्ही शासनाकडे सुपूर्द करू. नक्कीच. खरं तर शेतकऱ्यांच्या भावना ह्या अतिशय तीव्र आहेत. कारण जर 10-15 दिवसामध्ये या पिकाची जर वाढ 2 ते 2.5 फूट व्हायला पाहिजे, मात्र याची वाढ 2-2.5 फूट न होता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने याची वाढ झालेली आहे. आणि शेतकरी भयभीत झालेला आहे सध्या. शेतकऱ्यांच्या पुढे आता म्हणजे खरं तर यांच्या भावनातून तुम्ही ऐकलंच असेल की इतका लाख खर्च करून खरं तर कुठेतरी शेतकरी आता ओला दुष्काळातून उभा राहत होता. मात्र शेतकऱ्यांना या पिकाविषयी खरं तर या प्रशासन किंवा इथले जे या कंपनीवरती काय कारवाई होती हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कॅमेरा पर्सन अजितसह मी ओमकार शेंबडे, धन्यवाद.